हा माझा भाऊ आहे अजय. आता हा झाडावर चढल आणि फणस तोडून आणल. माझा हात केवढा आहे, फणस केवढा आहे. आपण एक काम करू, आपण पण वरती जाऊ. मस्तपैकी आपण एक चांगला मोठा फणस तोडलेला आहे. बापरे, एकूण आपण आता 4 फणस तोडलेले आहेत मस्तपैकी. हा मधला पार्ट कधी पण वेगळा करायचा. हे दिसलं का? हे बघा, हे बघा, हे बघू शकता. आणि हा एवढा फणस, हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे समाधान. सो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतो. आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे. आपण आज फणस काढणार आहेत झाडावरून. आणि म्हणजे फणस आलेले झाडाला, मस्त मोठे पण झालेले आहेत. आता आपण ते फणस काढायचेत आणि खायचेत. तर त्याच्यासाठी आता फणस काढायला आलोय मी. तर दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघू शकता. हे आपलं वावर आहे, घास लावलेली आपण जनावरांना. आणि त्याच्याच बाजूला हे बघा, इथं फणसाचं झाड आहे. हे बघा, भरपूर मोठं आहे झाड आणि याला चांगले फणस पण आलेले आहेत. हे बघू शकता, फणस पण चांगला मोठा झालेला आहे. हे बघा, माझा हात केवढा आहे, फणस केवढा आहे. आणि जर वरती बघशाल तर हे बघा, वरती पण फणस आलेले आहेत. त्याच्या वरती पण अजून आहेत, हे बघा, तर दिसत असतील. वरती पण चांगले मोठे मोठे फणस आहेत. हे बघा, आपण झाडापाशी आलेलो आहे. एक नॉर्मल फणस आहे, वरती अजून फणस आहेत. आपण मस्तपैकी 2-3 फणस काढूया. जर फणस कच्चे असतील तर आपण त्यांना पिकत घालू, आणि जर पिकलेले असतील तर कापून घेऊ. म्हणजे तुम्ही फणसाचं झाड तर बघितलं, हे बघा दिसतंय. म्हणजे भरपूर फणस होते याला, पण भरपूर सारे तोडून खाल्ले पण आहेत आणि भरपूर जणांनी फणस नेले पण आहेत. तर मग आता बोललो थोडे राहिलेत तर आपण पण तोडून घेऊ आणि तेवढाच तुमच्यासाठी एक ब्लॉग पण काढू. हा माझा भाऊ आहे अजय. आता हा झाडावर चढल आणि फणस तोडून आणल. तर फणस पण कशाने तोडू आपण? कोयता पण घेतलेला आहे. वरती जाऊन आपण फणस तोडूया. मित्रांनो, आता आपण वरती चढतोय. हातात कोयता आहे, तिच्यात मोबाईल आहे, तरी चढतोय. आपण एक काम करू, आपण पण वरती जाऊ. काय वरती तो बोलतो ये तू पण, जो पाहिजे तो घेऊ. म्हणजे आधी आपण वरती जाऊन बघू कुठले कुठले चांगले मोठे आहेत. जे चांगले असतील किंवा मोठे असतील आपण ते काढून घेऊ. चला, मी पण वरती आलेलो आहे. हे बघा, मी पण वरती आलेलो आहे झाडावर. खाली बघू शकता. तर आता आपण पण झाडावरतीच आहे. तुम्हाला फणस पण दाखवतो झाडावरचे. तर दिसत असेल, इथं मस्तपैकी 2 फणस आहेत. अजून हे बघा, थांबा झूम करतो तुमच्यासाठी. हे बघा, इकडे पण मस्तपैकी 2 मोठाले फणस आहेत. जर तुम्ही बघितलं असेल तर म्हणजे भरपूर फणस आहेत वरती. आता जे आपल्याला आवडत आहेत आपण ते फणस घेऊ आणि खाली उतरू आरामात. तर मित्रांनो, तर हे बघा, बघू शकता, याने एक फणस वरतून तोडून आणलेलं आहे. थांबा, बघा किती मोठा आहे तो. बघा, एवढा मोठा फणस आहे. कोयत्याने तोडला, हाताने तोडला, जागा नाही भेटली मला तोडायला. हे आता मी याला देतो, पकड. अबे तो काय बॉल आहे काय? पकड, थांब एक मिनटे. आपण वरती एक फणस घेतलेला आहे, बघू शकता. हे बघा, दिसत असेल तर मस्तपैकी आपण एक चांगला मोठा फणस तोडलेला आहे. आता या फणसाला घेऊन मी खाली चाललो आहे. आणि असंच करता करता आपण अजून 2-3 फणस तोडू. चला, मी याला सुखरूप खाली पोचवतो, इज्जतीत खाली पोचवतो. आणि जर तसा थोडासा कच्चा आहे, पण जर
या झाडावरती पिकलेला फणस जर भेटला तर आपण त्याला कापून पण दाखवू लगेच. हे बघा, जर तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हे 2 काढलेत आम्ही. हे मस्तपैकी 2 फणस काढलेले आहेत. आता हे तात्पुरतं खाली उतरवतो आणि अजून जमलं तर 1-2 फणस घेऊ काढून आम्ही. हे बघा, इथून तरी वरतून फेकले ना तरी फुटणार नाही. पण मग खराब होतील ना. तरी वरतून फेकले तरी काय फुटणार नाही. पण तरी आम्ही आरामात उतरवतोय का जेणेकरून खराब नको व्हायला. कळलं? तर आपण आता आरामात खाली त्याला उतरवू. मग अजून जमले तर 1-2 अजून काढू. मी खाली आलेलो आहे आणि आता वरतून आजीकडून फणस पण घेतो, ते पण दाखवतो. फेक. तर हा बघा, हा आपण एक काढलेला आहे. अजून घेऊ. हा हा बघा, हा दुसरा वाला. हा बघा, हा तिसरा वाला फणस. बापरे, आयशाबाद. हा बारीक आहे थोडा, पिकलेला फणस आहे, पण त्या बाईने वरतूनच फेकला डायरेक्ट. ठीक आहे, नशीब आपण लहानपणी बॅट बॉल खेळले. हे बघा मित्रांनो, हे बघा, आता मस्तपैकी आपले फणस तोडून झालेले आहेत. नको. आणि आता हा पण खाली उतरतोय. उतरव द्या. मारोडी आयला रक्त निघले इकडं. थोडस लागलं याच्या पायाला. ठीक आहे, झाडावर चढताना कमी जास्त होतच. ओके, एकूण आपण आता 4 फणस तोडलेले आहेत मस्तपैकी. त्याच्या मधला हा फणस मस्त पिकलेला आहे. तर आपण थोड्या वेळाने तो कापू पण. चला, आता फणस घेऊन आपण आता घरी जाऊया आणि थोडेसे हातपाय धुवून घेऊया, कारण की फणसाला चिक भरपूर असतं. हे बघा, या की हात वगैरे जर बघत असाल, सगळेच्या सगळे चिक लागलेले आहेत. आता मस्त घरी जाऊ. असे दाखव, मस्त घरी जाऊ. हे बघा, हलके वाटतात पण लय जड आहेत. आता हे 4 फणस आपण जरा ठेवू, जे कच्चे ते पिकत घालू आणि जे पिकलेले आहेत ते कापून खाऊ. तर मित्रांनो, हे बघा, आपण फणस पण घेतलेला आहे, डायरेक्ट खांद्यावर घेतलेला आहे आणि चालले आता घरी. काय, जे बाहेर विकत भेटतात फणस, पण मग त्यांना अशी झाडावरची चव नसते जास्त. ते थोडे कचरट असतात, जास्त गोड पण नसतात. त्यापेक्षा मस्तपैकी असा झाडावरून तोडलेला फणस काढायचा, कापायचा आणि खायचा. तर मित्रांनो, जे आपण फणस काढलेले, तर आता मी हा बघा मोठा फणस घेतलेला आहे, पिकलेला आहे तो पण बघू शकता. म्हणजे पिकल्यावर ना फणस असा म्हणजे गोड वास येतो चांगला. आणि असे थोडे थोडे फार जर जास्त पिकत आले तर हलकेसे काळे काळे डाग पडत चालतात. तर याचा गोड वास येतोय. हा फणस पिकलेला आहे. आपण आज हा फणस कापणार आहे. तर त्याच्यासाठी आपण हा घेतलाय फणस. एका वाटीमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, एका वाटीत तेल घेतलंय आणि मोठा चाकू घेतलाय. तर तेल कशासाठी, तर तेल आपण हातांना लावणार आहे चांगलं आणि चाकूला लावणार आहे, कारण जेव्हा आपण फणस कापतो तर फणसामध्ये भरपूर चीक असतो आणि सगळा तो चीक जर हाताला लागला तर परत निघत नाही, भरपूर टाइम जातो. तर त्याच्यासाठी आधी आपण तेल लावून घेऊ आणि चाकूला सुद्धा तेल लावून घेऊ, मग आपण कापूया. तर बघू शकता इथे मी आता मस्तपैकी हाताला तेल लावून घेतो. बघा, याच्यात आपण तेल काढलेलं आहे. मस्तपैकी ना आपण हाताला तेल चोळून घेऊ, म्हणजे जेणेकरून जर चीक लागला तर आपल्याला काढता येईल. म्हणजे चाकू आहे, चाकूला पण मस्त तेल लावून घ्यायचं आहे, कारण की तो चीक ना लोखंड बघत ना हातपाय बघत भेंडी चिटकला तर चिटकला. चला आपण आता कापूया. तर आपण एक काम करू, आधी याचे 2 तुकडे करू, मग त्याचे पण 2 तुकडे करू, म्हणजे कापायला सोपं जातं. बघा, चाकू घेतला. तर मित्रांनो, माझ्या भावाने आता कापायला घेतलेला आहे, बघू शकतो तुम्ही. मग तू कापलाय मस्तपैकी. तर बघा मित्रांनो, हे बघा, जर तुम्हाला दिसत असेल तर मस्तपैकी आपले फणस पिकलेले आहेत. हे बघा, एकदम गोड झाले.
तुला काय बोलायचं? तर बघा आपला फणस चांगला पिकलेला आहे. आता आपण याला चांगल्यापैकी अजून कापून घेऊ आणि फणसाचे गरे काढून घेऊ. ते पण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो बघू शकता, मधोमध कापायचं जेणेकरून मस्तपैकी गरे निघतात. तर बघा कधी पण ही मधली कटिंग करून घ्यायची. ते का करायचं ते पण सांगतो तुम्हाला. हे बघा आधी मी ही कटिंग करून घेतो. हे बघा हा मधला पार्ट कधी पण वेगळा करायचा. हे बघा आपण आता काय केलं, हा जो भाग आहे मधला, बरोबर, हा मधला भाग आता आपण काढून टाकलेला आहे. जेणेकरून काय होईल, हे बघा हे फणस आता उघडत नाहीये ना, तर हा जो आपण मधला भाग काढला, तर हे बघा फणस हे बघा असं मोकळं होतं चांगलं. हे दिसलं का? हे बघा हे असं चांगल्यापैकी फणस मोकळं होतं आणि जेणेकरून आपल्याला फणसाचे गरे काढता येतात. त्याला मी तुम्हाला काढून दाखवतो. तर आता आपण एक एक करून हे सगळे फणसाचे गरे काढून घेऊ. तर मित्रांनो आता आपण एक एक काढून हे गरे काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, पहिल्याच गरा काढला त्यांनी, दाखव. हे बघा. तर असंच करून आपण सर्व एक 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 काढून घेऊ आणि ताटलीमध्ये ठेवू. तर बघितलं मित्रांनो, आपण हाताला तेल लावलेलं, चाकूला पण तेल लावलेलं, त्याच्यामुळे ना आपल्या हाताला चिक लागला ना चाकूला चिक लागला. आणि हे बघा चांगल्यापैकी सगळे फणस आपण काढून पण घेतले. तर बघा जर तुम्हाला वाटत असेल की फणस कापणं भरपूर अवघड आहे, तर असं काहीच नाही मित्रांनो. एकदम सोपी पद्धत आहे फणस कापायची. आणि हे बघू शकता तुम्ही, हे बघा हे चांगल्यापैकी मी फणसाचे गरे पण काढलेले आहेत आणि गोड सुद्धा आहेत. हे बघा आपण खाऊन बघू किती गोड आहे. हे बघा हे फणस आहे, एकदम गोड असा फणस आहे मित्रांनो, एकदम भारी, एकदम गोड फणस आहे. हे अजून गोड लागण्याचं कारण म्हणजे की हे फणस डायरेक्ट झाडावर पिकलेले. झाडावर पिकलेलं फणस थोडं जास्तीचं गोड लागत असतं. तर तसंच आपण जे आता फणस कापले, तसंच जे बाकीचे पण सर्व आपण कापून घेऊ आणि काढून ठेवू. तर बघू शकता मित्रांनो, आपण एक फणस कापलेला आहे. तर एवढा फणस कापून आपण एवढे त्याच्यातले फणसातले गरे काढलेत. हे बघा हे बघू शकता. आणि हा एवढा फणस. तर सोपं आहे फणस कापणं. जसं तुम्हाला दाखवलं तसं तुम्ही फणस कापा. आपलं फणस कापून झालेलं आहे आणि छान असं गोड गोड फणस पण आहे. तर तुम्ही पण ह्या सोप्या पद्धतीने फणस कापू शकता, खाऊ शकता. हे बघा तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.